नमस्कार, मी सतीश मुळे, KTVच्या कोकण वार्तामध्ये आपलं मनापासून स्वागत। पाहूया ठळक घडामोडी। समाजातील अपप्रवृत्तींना पायबंद घालण्यासाठी मुलांबरोबर संवाद साधणे काळाची गरज, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश NV नावकर यांचे प्रतिपादन। कोकणातील मुस्लिम सामाजिक कार्यकर्त्यांनी मशिदीतील इमामचा पगार व नशामुक्ती या विषयावर दुबई येथे घेतली जनजागृती सभा। आणि स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने लावगण येथील मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले शालेय साहित्य। बातम्या विस्ताराने पाहण्यापूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती। समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें। सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं। उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। समाजातील अपप्रवृत्तींना पायबंद घालण्यासाठी मुलांबरोबर संवाद महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश NV नावकर यांनी केले आहे। बालक सुरक्षा संवाद असं या कार्यक्रमाचं नाव आहे। वेगवेगळ्या घटना आहेत, अनेक घटना घडत आहेत आणि आपण नेमकं त्या ठिकाणी काय केलं पाहिजे हा आजच्या काळातला गरजेचा विषय आहे। त्याची सुरुवात आपण व्हेइकल्स पासून केली। या ठिकाणी उपस्थित प्रत्येक विद्यार्थ्याला एखादी मोटरसायकल चालवायला आवडतं असं आता मी म्हटलं तर बरोबर होईल की चूक होईल? आवडतं? ज्यांना ज्यांना आवडतं हात वर करा। हळूहळू एक एक हात वर येतोय, हळूहळू एक एक हात वर। आता सगळे हात वर होतील हळूहळू। पाठीमागे पाठीमागे सर्व मुलींना आवडतं मोटरसायकल चालवायला? आवडते की नाही? आवडते। ठीक आहे। आता ही आवड आपण अशी कायम ठेवा, परंतु या ठिकाणी जो आपल्याला संदेश मिळालेला आहे तो कायम लक्षात ठेवा। आपल्याला आवड असणं आणि आपल्या आवडीच्या गोष्टी करणं हे आपण केलंच पाहिजे, परंतु त्याकरता नियम पाळणं हे देखील केलं पाहिजे। आणि हे करत असताना आपला संवाद आपल्या पालकांशी पहिल्यांदा राहायला पाहिजे। रत्नागिरी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रत्नागिरी बार असोसिएशन व मोहिनी मुरारी शिक्षण संस्था मालगुणच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी तालुक्यातील चाफे येथील महाविद्यालयात आयोजित बालक सुरक्षा संवाद कार्यक्रमाचे उद्घाटन दीपप्रज्वलित करून मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। मोहिनी मुरारी शिक्षण संस्थेतर्फे कार्याध्यक्ष नाना मयेकर व सचिव नंदकुमार साळवी यांनी जिल्हा व सत्र न्यायाधीश NV नावकर यांच्यासह व्यासपीठावरील मान्यवरांचा सत्कार केला। तर रत्नागिरी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे नाना मयेकर, सुनील मयेकर यांचा सत्कार करण्यात आला।
रत्नागिरी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायमूर्ती आनंद सामंत यांनी आपले प्रास्ताविकपर विचार व्यक्त करताना बालक सुरक्षा संवाद कार्यक्रमाची माहिती दिली. मुलांना कायद्याविषयक मार्गदर्शन प्रत्यक्ष करण्याऐवजी मुलांना कायद्याविषयी काय माहिती आहे, पालकांना कायदेशीर तरतुदींसंदर्भात काय कल्पना आहे ह्याचं विचारमंथन चर्चेतून घडवून आणणं आणि त्याच्यातनं जे काही आउटकम येतं, जे काही विचार व्यक्त होतात ते एकमेकाच्या संवादातून एकमेकापर्यंत पोहोचवणं आणि ते कायमस्वरूपी टिकवून ठेवणं हा आमच्या कार्यक्रमाचा उद्देश आहे. थिंकिंग प्रोसेस म्हणजे ज्याला आपण विचार करणं असं म्हणतो ती प्रत्येकाकडे असते, परंतु त्याचा वापर जो आहे तो फार मर्यादित स्वरूपात होत असतो आणि ती एक विचार प्रक्रिया अभ्यासाच्या बाबतीत असू दे किंवा कायदेशीर तरतुदींच्या बाबतीत असू दे ती प्रत्येकाच्या मनात रुजू झाली पाहिजे आणि त्याच अनुषंगाने हा कार्यक्रम आम्ही घेत असतो. आणि विद्यार्थ्यांमध्ये जी काही बुद्धिमत्ता आहे, इंटेलेक्च्युअल कॅपॅसिटी आहे त्याचा वापर करून त्यांच्यामध्ये विचार प्रक्रिया सुरू करणं, त्यांच्यावर एक विचार मनावर बिंबवणं आणि त्याचा फायदा त्यांना पुढे आयुष्यभर एक चांगलं व्यक्तिमत्व घडवण्यासाठी होणं हाच या उपक्रमाचा उद्देश आहे. या प्रसंगी बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट अशोक कदम, ॲडव्होकेट बाबा परुळेकर, ॲडव्होकेट आयुधा देसाई, ॲडव्होकेट भाऊ शेटे, ॲडव्होकेट GN गवाणकर, ॲडव्होकेट विनय पावसकर, ॲडव्होकेट वायकुळ, ॲडव्होकेट श्रीरंग भावे, ॲडव्होकेट विनय आंबुलकर, ॲडव्होकेट सौ आंबुलकर, ॲडव्होकेट लवलेकर, ॲडव्होकेट मधुमती कदम आदी वकीलवर्ग, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश NV नावकर व न्यायमूर्ती आनंद सामंत यांनी थेट विद्यार्थ्यांशी संवाद साधला. अपप्रवृत्तींचा मुकाबला घटना घडल्यानंतर करण्यापेक्षा जशी घटना घडायला सुरुवात होते त्याच वेळेला सांगणं आणि हे सांगण्यासाठी फार काही वेगळं करण्याची गरज नाही. आपल्याला जे मला आवडलं नाही ते मला आवडलं नाही हे काय करायचं हे सांगायचं, ताबडतोब सांगायचं, उशीर न करता सांगायचं की मला हे आवडलेलं नाही, मला तुम्ही माझा गालगुच्चा घेतलात, गालाला हात लावलात, गाल माझा ओढलात, हे मला आवडलेलं नाही. बालक सुरक्षा संवाद या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना जनजागृतीसाठी चित्रफित दाखवण्यात आली. संस्थेचे कार्याध्यक्ष नाना मयेकर यांनी आपले विचार व्यक्त करताना संस्थेच्या कार्याचा आढावा सादर केला. 1940 साली ही शिक्षण संस्था स्थापन झालेली आहे. कैलासवासी भाई म्हणजे वडील आमचे त्या शिक्षण संस्थेचे सर्वेसर्वा होते. त्या शिक्षण संस्थेतून सगळी कामगिरी शिकत या नवीन शिक्षण संस्थेची मी स्थापना केली. त्या शिक्षण संस्थेची स्थापना करत असताना कैलासवासी भाई म्हणजे वडील आणि आई वडिलांच्या नावाने ही शिक्षण संस्था स्थापन केली आणि ही शिक्षण संस्था स्थापन केल्यानंतर मालगुण जाकादेवी या सगळ्या दशकृषीतल्या मुलांच्या शिक्षणाचा विचार करत असताना कोणत्या शिक्षणाची आपल्याला या गरज आहे आणि गोरगरीब मुलांसाठी काय केलं पाहिजे हा जो कैलासवासी भाईंचा आदर्श हा आम्ही दोन्ही भावांनी घेतला. चेअरमन श्री सुनील आणि मी आणि माझे सर्व कुटुंबीय यांनी ही शिक्षण संस्था चालू केली. रत्नागिरी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे विद्यार्थ्यांना पुस्तकाचे वाटप करण्यात आले. कोकणातील मुस्लिम सामाजिक कार्यकर्त्यांकडून मशिदीतील इमामचा पगार व नशामुक्ती या दोन विषयावर दुबई येथील प्रसिद्ध पर्ल हॉटेलमध्ये एका सभेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरुवात कारी नूर मोहम्मद दसाले यांच्या कुराण पठणाने करण्यात आली. أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم
या विषयावर दुबई येथील KTVचे प्रतिनिधी नौशाद पटेल यांनी मौलाना तौसिफ कोंडेकर, फहद वाडेकर व नजीर हुरजुक यांच्याशी बातचीत केली। KTV न्यूज़ दुबई रिपोर्टर नौशाद पटेल इस वक्त पर्ल पार्क होटल दुबई से, और यहाँ पर कोकन के कुछ दोस्तों ने इस्लाही बेदारी मुहिम चलाई है और उसके बारे में बताने के लिए मेरे साथ में है मौलाना तौसिफ। मौलाना तौसिफ साहब, आप बताइए, आप 7 फ्रेंड लोग ने मिलकर क्या आप लोग का प्रोग्राम था और उसके बारे में फ्रेंड कौन थे और क्या आपका इरादा था? जी, सबसे पहले अल्लाह का शुक्र है कि अल्लाह तबारक व तआला इस खिदमत के लिए हम सबको कबूल किया, और इस टीम के अंदर सबसे बढ़कर जो साथ दिया है उसमें है नौशाद भाई खुद जो रिपोर्टर है, और नज़ीर हुरजुक जो मोहताज तारुफ नहीं, और फहद वाडेकर तो ज़ुबान ज़द आम व ख़ास है। साथ साथ फजल रखांगे हैं जनाब खालिद चौगले, तजम्मुल मुक़ादम, और हम भी साथ में थे। और हम 2 मुद्दों को लेकर, 2 एजेंडों को लेकर लोगों के सामने आए थे और माशाल्लाह लोगों ने सराहा है। और वो 2 एजेंडे और 2 मकसद ये थे कि जो मंशियात के कबील से जो हमारे अंदर बहुत सारे मुआशरे के अंदर गलत चीज़ें फैली हुई है उसका सद्देबाब किस तरह हो, और दूसरा है कि आइम्मा जो इमाम हैं उनकी सैलरी, उनकी तनख्वाह के बारे में हमने गौर व फिक्र किया कि क्या करना चाहिए। और इस वक्त मेरे साथ में उनके साथी फहद वाडेकर साहब, आप बताओ कि प्रोग्राम का मतलब खास मकसद क्या था और उसका रिस्पांस कैसा रहा? प्रोग्राम के लिहाज से मैं इतना कहना चाहूँगा, प्रोग्राम का खास मकसद यही था कि यहाँ पे UAE में बसे जितने भी कोकनी हजरात है इन तक इस बात को पहुँचाना कि भाई इमाम की सैलरी जो है, जो नामुनासिब सैलरी है, उसको किस तरह से हमको बढ़ाया जाए। और दूसरा जो ड्रग्स अवेयरनेस, आजकल हमारे ड्रग्स के काफ़ी हालात बढ़ रहे हैं, काफ़ी बच्चे हमारे उसके जद में आ रहे हैं, तो कहीं ना कहीं हम लोगों को ये मकसद यहाँ के UAE के जो बाशिंदे हमारे कोकनी बंदे उन तक पहुँचाना था कि भाई इसको किस तरह से ख़त्म किया जाए। और ये अवेयरनेस प्रोग्राम था जिसमें तकरीबन अल्हम्दुलिल्लाह 126 लोगों ने हिस्सा लिया, जिसमें मोस्ट ऑफ द मुझे लगता है तकरीबन 80 से 90 गाँव होंगे हमारे कोकन से रिलेटेड जिन लोगों ने इस प्रोग्राम को अटेंड किया। नज़ीर भाई, आप बताओ कि प्रोग्राम के अंदर से मतलब आपने क्या मैसेज दिया और इम्पोर्टेंस कुछ बताओ। प्रोग्राम का असल मकसद था कि लोगों में बेदारी पैदा करना। जो इंडिया में लोग हैं, हमारे फैमिलीज़ है, यहाँ पर बहुत सारे लोग काम के सिलसिले में दुबई में और UAE में आए हुए हैं, तो हम लोगों ने सोचा कि गल्फ़ में हम रहते हुए हमारे बच्चे कुछ गलत राह पे जा रहे हैं, और स्पेशली जो मसला वहाँ पर है वो ड्रग्स का है, और घर घर ड्रग्स पहुँच रहा है और उस पर गवर्नमेंट का कोई भी कंट्रोल नहीं नज़र आ रहा है। तो इसके लिए हम लोगों ने यहाँ पर एक बेदारी मुहिम पैदा की है, और हम चाहते हैं कि ये बेदारी मुहिम का फल हमारी वहाँ की नस्ल को मिले और उसको मीन्स वो बेदार हो जाए और इस गुनाह से दूर हो जाए और उस पर कंट्रोल किया जाए। इसके बारे में लाहे अमल हमारी टीम इंशाअल्लाह तैयार करेगी। हाफिज आकिल मुल्लाजी यांनी नात सादर केली। खुदा का मकाम अल्लाह अल्लाह, रसूले खुदा का मकाम अल्लाह अल्लाह, खुदा खुद करे एहतिराम अल्लाह। गेल्या काही वर्षापासून महाराष्ट्राच्या कोकण भागात तरुण पिढी ड्रग्ज व अन्य नशेमध्ये बर्बाद झाली असल्याने मुस्लिम समाजाच्या 7 प्रमुख कोकणी व्यक्तींनी या विषयाचे गांभीर्य ओळखून दुबई येथे सभा घेतली आणि त्यामध्ये मुनाफ वाडेकर यांच्यासह अनेकांनी आपले मत व्यक्त केले। कोकण के मैक्सिमम विलेजेस इसकी जद में आ चुके हैं। बच्चे, मैंने जैसा कहा था कि 7वीं से आगे तक के बच्चों को अप्रोच किया जा चुका है। एडिक्शन करेज का सिंबल बना है, शर्म की बात नहीं बनी है, अभी हो गया वो करेज का सिंबल बन गया। उसी तरह उनको ट्रेस करना जो है, उनको क्रॉस चेक करना बहुत मुश्किल हो गया। इसी वजह से वो अलग अलग सीरियस लेवल पे चले गए। 35% तालुके ऐसे हैं कोकण में कि जहां पर ऑलरेडी ये नेटवर्क फैल चुका है। पुलिस की तरफ से कॉन्क्रीट सपोर्ट नहीं मिल रहा है, पुलिस की तरफ से कॉन्क्रीट सपोर्ट नहीं मिल रहा है। मिलता है टेम्पररी सपोर्ट मिलता है, कॉन्क्रीट सपोर्ट नहीं मिलता। और आप पॉलिटिशियंस से एक्सपेक्ट मत करो कि वो आपको कंट्रोल मेजर्स अवेलेबल करके दे देंगे, मत करो। उसके बहुत सारे वजह हैं।
ग्राउंड से जो है वो पुअर फैमिलीज कर रही है, और पुअर फैमिलीज को ही चुना जा रहा है, क्योंकि पुअर फैमिलीज को आप क्या कर सकते हैं, क्या सजा देंगे, आप उनको मारोगे तभी वो फिर से करने के लिए शुरू कर देंगे। और इसलिए भी ये इश्यू इतना सीरियस हो गया है क्योंकि एडिक्शन जो है ये फर्दर क्रिमिनल एक्टिविटी का बेस बन गया है। बात डिप्रेशन से शुरू होती है, बात सही है, और मैं हाफिज और आलिम हूं, मैं ये दोनों को बहुत कनेक्टेड मानता हूं एक दूसरे से। क्यों कनेक्टेड मानता हूं? अगर गांव के इमाम को सैलरी पेट भर मिलेगी और वो एक्टिव रहा, यकीन मानो उस गांव में नशा वाली बला आई नहीं। आप समझ रहे हैं? बहुत कनेक्शन है दोनों का। अगर उलमा की, हुफ्फाज की इज्जत करेंगे और उनको एक्टिव करेंगे और उनको खाली 15-20 हजार सैलरी देंगे, याद रखो इस बीमारी में लगने के बाद आपके लाखों खर्चा हो जाते, लेकिन बाहर नहीं निकल पाते। थोड़ा सा करो, पूरा गांव बाहर निकल जाए। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फहद वाडेकर यांनी केले, तर प्रास्ताविक व पाहुण्यांची ओळख नजीर हुरजुक यांनी केली। हल्के कोकण में इमाम की नामुनासिब तनख्वाह में हम लोग अक्सर बहस और मुबाहिसा करते रहते हैं, तो इंशाअल्लाह आज इस प्रोग्राम के इख्तिताम से पहले कुछ अमली तौर पर करने का इस्लाही बेदारी मुहिम टीम ने सोचा है, और इंशाअल्लाह अल्लाह ने चाहा तो वो जरूर होगा। इस मजलिस को आगे बढ़ाने के लिए हम लोगों ने कुछ खास एक्सपर्ट जो है ड्रग्स के मामले में, जिनका मीन्स लेक्चर भी आप लोग सुन लेंगे और उस पर अमल करने की कोशिश भी करेंगे। मैं मुनाफ वाडकर साहब को बुलाऊंगा जो दापोली से मुंसलिक है, जो यहाँ पर अपनी नशिस्त ले रहे, मुनाफ वाडकर साहब। उसके बाद मैं हमारे एमरेट्स कोकन कमेटी के सदर जनाब शकील सही बोले साहब से दरख्वास्त करूंगा कि वो आके अपनी जगह ले ले। मौलाना तौसिफ कोंडेकर, नौशाद पटेल, नजील हुरजुक, फहद वाडेकर, फजल रखांगे, खालिद चौगुले व तजम्मुल मुकादम यांनी मुस्लिम समाजातील तरुणांना नशेपासून दूर राहण्यासाठी इस्लामी बेदारी मोहीम सुरू केली आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून दुबई येथे सभा घेऊन जनजागृती केली। या एक आखिरी शक्ल में आपसे कहूं, आप 4-5 महीने तक उस इमाम को सैलरी न भेजिए, लेकिन आप कोई 4-5 लाख रुपए की प्रॉपर्टी खरीदिए, गाड़ा खरीदिए और उसको फिर किराए के तौर पर दे दीजिए। फिर ये 2-3 हजार रुपए, फिर वो 2-3 हजार रुपए उसको मंथली लाइफ टाइम मिलते रहेंगे। फिर आपको जमा करने की भी जरूरत नहीं है, चाहे आप टाइम ले लीजिए, 4-5 महीने जाएंगे उस पर काम करने के लिए, कोई हर्ज नहीं। इतने साल गए तो उसमें 4-5 महीने, लेकिन आपका आज़म होना चाहिए, इरादा होना चाहिए। अब इरादा और आज़म अगर हो जाएगा तो सारी चीजें करना आसान हो जाएगी। अल्लाह अमल करने की तौफीक नसीब फरमाए। बाकी तशरीह इंशाअल्लाह। मौलाना दानिश लांबे, मौलाना जाकीर साबले, परवेज हमदुले, खालिद चौगुले, दिलावर दलवाई, बशीर पालेकर, जमीर मखजनकर, समद मुल्लानी, नौशाद पटेल आदींनी ही सभा यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले। ऑनेस्टली आपने आपसे पूछो कि आपके इमाम की सैलरी आपको पता है क्या? कम से कम 40% लोगों को तो पता नहीं होगी, क्योंकि हम लोग उनके बारे में कभी सोचते नहीं। तो एटलीस्ट यहाँ से जाने के बाद में ये जानने की कोशिश करें कि हमारे गांव के इमाम की तनख्वाह कितनी है, ताकि ये पहली स्टेप हो जाए। उसके बाद में फिर जो बातें आप लोग ने यहाँ पे सुनिए, उसके बाद अमल हो सकता है। सबसे बड़ी रहमत अल्लाह रब्बुल आलमीन की इन उलमा पे है। इन उलमा को डरना नहीं चाहिए, इनको पीछे नहीं आना चाहिए। और दूसरी चीज इन उलमा के ताल्लुक से जो है वो बयान करता हूँ, आज हम इन उलमा को 7-8 हजार और 10 हजार जो तनख्वाह देते हैं, मैं अपनी बात करता हूँ, मैं अपनी फैमिली को 30,000 रुपये महीना खर्चा देता हूँ, 30,000। या सभेमध्ये नशामुक्ती व मशिदीतील इमामचा कमी पगार या 2 विषयावर अनेक वक्त्यांनी आपले विचार व्यक्त केले, अशी माहिती KTVचे प्रतिनिधी नौशाद पटेल यांनी दिली। दुबई येथील संपूर्ण सभा उद्योजक परवेज हमदुले यांनी प्रायोजित केली होती। स्वराज्य प्रतिष्ठान लांजाच्या वतीने प्रसिद्ध उद्योजक व वाघरट गावचे सुपुत्र ऋषीनाथ दादा पथाने यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रत्नागिरी जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त सुहास वाडेकर यांचा सत्कार करण्यात आला।
खानवली येथील मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले. कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले KTVचे संचालक रज्जाक काजी, स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनायक खानविलकर, सौ सुजाता खानविलकर, सरपंच विश्वास चौगुले, तलाठी यशवंत खानविलकर आदी मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनायक खानविलकर यांनी प्रतिष्ठानच्या कार्याची माहिती देत ऋषीनाथ दादा पथानींच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याचे कौतुक केले. आता दुर्मिळ योग आहे. स्वराज्य प्रतिष्ठानच्या इतिहासामध्ये सुवर्णाक्षरांनी लिहिण्यासारखा हा योग आहे. प्रतिष्ठानच्या या वाटचालीमध्ये प्रथमच अशी आम्हाला संधी मिळाली की एक सत्कार मूर्तींचा सत्कार करण्याचा योग या स्वराज्य प्रतिष्ठानला आला. आणि म्हणून ही संकल्पना मी माझ्या बंधूंच्या समोर मांडली, खुर्देकर दादांच्या समोर मांडली, रज्जाक काजींच्या समोर मांडली. ज्यावेळेला मी कुठेतरी स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने चांगलं काम करण्याचा प्रयत्न करत असतो त्यावेळेला कौतुकाची थाप या लोकांची नक्कीच माझ्या पाठीवर असते. आणि ज्याला आपण टॉनिक म्हणतो, एनर्जी म्हणतो, ते ऋषीनाथ दादा पत्त्याने स्वराज्य प्रतिष्ठानचे सन्माननीय मार्गदर्शक यांना सुद्धा या कल्पना दिल्यानंतर ते म्हणाले की कधी घेतोस कार्यक्रम, कुठे घेतोस ते फक्त सांग, आपली सगळी पूर्ण टीम तुमच्याबरोबर येईल. मित्रांनो, आपण एक विचार करतो, वाडेकर गुरुजींना पुरस्कार मिळाला, आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला, पण आपण म्हणत नाही की त्याच्या पाठीमागे वाडेकर गुरुजींची मेहनत किती आहे. ही सगळी मेहनत करत असताना प्रत्येक शाळेमध्ये जाऊन चांगलं काम केलं. आणि आमचा योगायोग असा आहे की बडेगाव सुद्धा माझंच गाव आहे. या बडेगावमध्ये सगळे माझे चांगले मित्र आहेत जे मला मार्गदर्शन चांगलं संजोगासारखी माणसं करतायत. आज बडेगावच्या शाळेमध्ये आल्यानंतर हा पुरस्कार डिक्लेअर होतोय आणि ते सुद्धा शतक वर्षाकडे आमची वाटचाल होते. आणि या एवढ्या दरम्यान हा पुरस्कार प्राप्त होतोय म्हटल्यानंतर माझ्या बडेगावची शाळा जिल्ह्यात नव्हे, तालुक्यात नव्हे तर राज्यात एक नंबर याला फारसा वेळ लागणार नाही. मित्रांनो, दादा पथाने यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून लावगण शाळा क्रमांक 1 येथील विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते वही, पेन व खाऊचे वाटप करण्यात आले. खानवली येथे आयोजित सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाला निलेश खानविलकर, प्रभाकर दळवी, रुपेश सुर्वे, विशाल खानविलकर, सुधीर तेंडुलकर, राजेंद्र खानविलकर, DD कुर्देकर, संजू राऊत यांच्यासह प्रतिष्ठानचे सर्व सदस्य व हितचिंतक उपस्थित होते. आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त सुहास वाडेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. खरोखरच जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्यानंतर हे सुवर्णाक्षर केवळ तुमच्यामुळे आलेले आहेत आणि त्याचे साक्षीदार तुम्ही असावेत म्हणून तुम्ही आहेत. मी तुम्हाला नेहमी सांगतो, हा मिळालेला पुरस्कार मी फक्त निमित्त आहे. हा पुरस्कार माझ्या सगळ्या विद्यार्थ्यांचा आहे, माझ्या सर्व गावकऱ्यांचा आहे, माझ्या सर्व सहकारी शिक्षकांचा आहे आणि संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ज्याने ज्यांनी हे काम करताना सातत्याने प्रेरणा दिली, ज्याने ज्यांनी हे काम करताना पाठीवर आशीर्वादाचे हात दिले, त्या सगळ्यांचा आहे. प्रशांत बोरकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कधी करणार? करतो. कधी करणार? करतो. कधी करतो? करणार करेन गे. काय चाललंय? किती आठवण करून द्यायची?
सारखं सारखं मीच मागे मागे करायचं का? तुमची काहीच जबाबदारी नाहीये. अहो आम्ही तुमच्याकडे येऊच, पण तुम्ही जरा पुढाकार घ्या. मतदार यादीत तुमचं नाव आहे की नाही हे आजच तपासून घ्या, नाहीतर ऐन मतदानाच्या दिवशी तक्रार करत बसाल. काय? हो करतो. आता घर बसल्या nvsp.in या वेबसाईटवर नाव तपासणं, नवीन नाव नोंदवणं किंवा असलेल्या नोंदीमध्ये दुरुस्ती करणं सहज शक्य झालं आहे. ही सगळी कामं संबंधित मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयामध्ये जाऊन देखील आपण करून घेऊ शकता. आपलं नाव मतदार यादीमध्ये नसल्यास 1 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर 2018 ह्या कालावधीत विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत आपल्या नावाची नोंदणी करून घ्या. मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे जनहितार्थ जारी. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. समाजातील अपप्रवृत्तींना पायबंद घालण्यासाठी मुलांबरोबर संवाद साधणे काळाची गरज. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश NV नावकर यांचे प्रतिपादन. कोकणातील मुस्लिम सामाजिक कार्यकर्त्यांनी मशिदीतील इमामचा पगार व नशामुक्ती या विषयावर दुबई येथे घेतली जनजागृती सभा. आणि स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने लावगण येथील मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले शालेय साहित्य. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.